तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव? माया. अच्छा, तुम्हाला काय लागते हे? ठीक आहे. काय झालं होतं सांगा ना तुम्ही झाल्यावर. सुरुवातीला त्यांच्या शरीरावर सुजन आली, पाय सुजले होते, पोट सुजलं होतं, चेहरा सुजला होता. मग आम्ही सल्ला झाडे डॉक्टरांकडून घेतली. म्हणजे हे कशामुळे होते, मग त्यांनी सल्ला दिला का पहिले तुम्ही ब्लडच्या सोनोग्राफी करा. मग आम्ही ते केल्यावर त्यांनी वैद्य सरांचा पत्ता दिला. कुठे राहता तुम्ही? आष्टा. त्या सरांनी रिपोर्टी त्यांनी दाखवल्या. मग आम्ही तिथं आल्यावर त्यांनी चेकअप केलं, पुन्हा तिथं ब्लड शॅम्पल काढलं, ब्लड चेक केलं. त्याच्या बाद ब्लड शॅम्पल आल्यावर मग ह्या सरांचा पत्ता दिला. आम्ही इथं आलो. आमची तब्येत आता पहिल्यापेक्षा चांगली वाटत आहे. आता याच्यापेक्षा पुढं ह्या गोळ्या घेतल्यानंतर पुढं चांगलं होईल याची आम्हाला अपेक्षा. आणि आधी तुम्ही आल्यावर क्रिएटिनिन वगैरे किती होतं ते प्रमाण? पहिले सुरुवातीला 15 होतं, त्याच्या बाद 9 होतं. नाही गोळ्याने डायलिसिस वगैरे काही केलं नाही? नाही, गोळ्या आणि पूर्ण आता कमी आहे. पुन्हा कमी. ये पेशेंट मेरे पास भेजा गया था डॉक्टर के साथ. जब आया था इनका क्रिएटिनिन 15 था, तो डायलिसिस के लिए भेजा हुआ था. तो जब मैं इनका एग्जामिन किया, इनका अल्ट्रासाउंड किया, मेरे को लगा कि ये एक्यूट इंजरी है. तो पहले किडनी ठीक ठाक था, जो भी हो 2-3 हफ्तों से बीच में ही हुआ था. तो सोनोग्राफी की है, बाकी इन्वेस्टिगेशंस किए, तो मेरे को लगा ये इनके पैर में जो अल्सर है उससे और उसके ट्रीटमेंट से जो एलर्जिक रिएक्शन हो उसी से किडनी इंजरी हुआ करके इम्यूनोसप्रेशन स्टार्ट किया था. तो इसको बायोप्सी की जरूरत था, मगर इतना हाई क्रिएटिनिन बायोप्सी करने से पहले डायलिसिस करना, फिर क्रिएटिनिन को कम करके फिर करना पड़ेगा. तो ये कॉम्प्लिकेटेड प्रोसेस है. पेशेंट उसके लिए फिट भी नहीं था, फिटिंग भी नहीं था, एफोर्डेबल नहीं था. तो हम चांस लिए, इम्यूनोसप्रेशन को रेस्पॉन्ड किए तो नहीं करेंगे, नहीं किए तो करेंगे करके. तो 10 दिन के अंदर इसका क्रिएटिनिन 15 से 9 हो गया. 9 से आज का रिपोर्ट 2 से भी कम हो गया. तो हर किडनी की बीमारी डायलिसिस की जरूरत नहीं पड़ता. हर बीमारी में बहुत सारा एक्यूट इंजरी हो जाता है, उसमें बिना डायलिसिस से भी दवाई से पेशेंट ठीक हो सकता है. ये इस कैटेगरी में एक आइडियल केस माना